शहरातील 130 वर्षापूर्वीच्या पुरातन दत्त मंदिराचे उद्योगपती मनोज रघुवंशींच्या हस्ते भूमिपूजन। 7 महिन्यात सर्वांच्या सहकार्याने मंदिराचे काम पूर्णत्वास येणार। दत्त जयंतीला मंदिराचा होणार शुभारंभ। नंदुरबार शहरातील श्री दत्त मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात येत असून रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उद्योगपती मनोज रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। शहरातील हाट दरवाजा परिसरात प्राचीन 130 वर्षापूर्वीचे दत्त मंदिर आहे। मंदिराची स्थापना 1897 साली करण्यात आली। त्यावेळेस महादू झुगाजी शिंदे, गणपत कृष्णाजी शिंदे आणि मनाजी कृष्णाजी शिंदे यांनी मंदिर बांधकामासाठी जमीन दान दिली होती। रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी उद्योगपती मनोज रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी भूमिपूजन करण्यात आले। तत्पूर्वी विधिवत पूजन करण्यात आले। या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, दत्त मंदिर संस्थानचे कार्याध्यक्ष जय शिंदे, सचिव उमेश दवे, रमेश माळी, किरण सैंदाने, प्रकाश शिंदे, श्रीराम मोडक, अनिल पाटील, जगदीश शिंदे, लक्ष्मीकांत शिंदे, जुगल शर्मा, श्रीराम दाऊदखाने, खगेंद्र शिंदे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। पौरोहित्य पंकज त्रिवेदी, जगदीश त्रिवेदी यांनी केले। यावेळी मनोज रघुवंशी काय म्हणाले ते पाहूया। गुरुदेव दत्त प्रसन्न। आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर दत्त मंदिरचे जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आपण केलेले आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर उभं राहणार आहे। मंदिराचा स्लॅब हा 14 फुटावर घेतलेला आहे आणि मंदिरच्या वरचा घुम्मट 31 फूट घेतलेला आहे। मंदिराच्या आजूबाजूला घरं असल्याने मंदिरामध्ये प्रकाश थोडा कमी पडतो, म्हणून एक लहान घुम्मट आपण पिरॅमिडच्या आकाराचा घेतोय, ज्याला व्हाईट ग्लास लावू, जेणेकरून मंदिरामध्ये प्रकाश जास्त येईल। धन्यवाद। मंदिर पूर्ण व्हायला मंदिराचं उद्घाटन दत्त जयंती 23 डिसेंबर 2026 ला करायचा प्रयास आहे। धन्यवाद।